नमस्कार. तर आपण बनवणार आहोत चिकन मसाला, ते पण 20 मिनिटात. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा. ठेचा ठेचा जोरदार ठेचा. स्वच्छ धुतलेले चिकन. पॅनमध्ये व्यवस्थित तेल वगैरे टाकून रेडी करूया आपण. आता चिकनमध्ये टाकू मीठ, त्याच्यानंतर मालवणी मसाला. मालवणी मसाल्याला आता हळद येईल. हळद नंतर गरम मसाला. आणि आता येईल आपण ठेचलेली आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, टॅमॅटो. आणि आता याला आपण कांदा टाकून मिक्स करू. व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याचा पूर्ण रंग चेंज होईल. आता तेल गरम झालं का बघूया आणि त्याच्यानंतर आपले चिकन त्याच्यात सोडू. आता याला व्यवस्थित परतवून घेऊ चमच्याच्या सहाय्याने. आता परतवून झाल्यावर याला झाकून ठेवू थोडंसं. आणि आता थोड्या वेळाने काढायचं झाकण. वाफवलेलं आहे की नाही बघायचं. त्याचं पाणी दिसतंय, पण ते थोड्या वेळाने व्यवस्थित मिक्स केल्यावर थोडा वेळ दिलात की 5-1 मिनटात ते पाणी निघून जाईल आणि तुमचं चिकन रेडी होईल. पुन्हा थोडा वेळेला झाकून ठेवू आपण. जास्त वेळ नाही, थोडा वेळ ठेवायचं आहे. आणि बघा आता ड्राय झालेलं आहे. याला आता मिक्स करू व्यवस्थित पुन्हा. आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे, बघू शकता. मस्तपैकी ड्राय झालं आहे. आता त्याला पुन्हा एकदा मिक्स करू. ठीक आहे. आणि त्याच्यावर आता कोथिंबीर, थोडीशी गार्निशिंग होईल आणि तुम्ही त्याची चव घेऊ शकता अशा प्रकारे तयार करून. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा प्लीज.